हो सनसेट व्ह्यू. नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, मागचा गणपतीपुळेचा ब्लॉग संपवून लगेच हा दुसरा ब्लॉग सुरू करतोय. मी आत्ताच एंड केला आणि लगेच दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात केली. तर आता आपण निघालो आहोत ते म्हणजे कुणकेश्वरवरून आंगणेवाडी आणि गोव्याला पोचल्यानंतर तो ब्लॉग वेगळा येईल. तर हे 2 देवदर्शनाचे ब्लॉग तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. तर मागचा ब्लॉग खूप छान झाला, ट्रॅफिक जाम झालं आहे सगळं. लाल डब्याने ट्रॅफिक जाम केलं नाही. तर बघूया कशी मजा मस्ती होते. तिथे आपला मयुरेश भावसुद्धा येणार आहे, प्लस आंगणेवाडीला आपला मित्रपरिवार आहे, आपले भाऊ पण आहेत. तर ते लोकंसुद्धा भेटणार आहेत आणि तिकडे सुद्धा आपल्याला वाजवायचं आहे. तर बघू कशी मजा मस्ती होते. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 1:30 आणि गणपतीपुळ्यावरून आता आपण निघालो आहोत. आपल्याला बघू उशीर तर होणार आहे, पण ठीक आहे, जसं होईल तसं ॲडजस्ट करून घेऊ. तर चला भेटत राहू पुढे मग. देवगडात पोहोचलोय आणि मजबूताला झोपलेलो, कारण की गाडी आपण सागरी महामार्गाने आली तर नुसती अशी वळणं होती ना, तर शॉकअपमुळे गाडी वर खाली होत होती. तर मग त्यामुळे जरा विषय होत होता. तर वोमेन सारखं होत होतं, तर मग मागे झोपून गेलेलो या जागेवरती. तर आता उठलो डायरेक्ट. आता बघू आपला मयुरेश भाऊ भेटेल, डायरेक्ट मंदिराजवळ जाऊन भेटूया. आता आधी कपडे बिपडे घालूया. बसमधून उतरलो, बघू मयुरेश आला ना अजून. कसे तुम्ही? ट्रॅव्हल केलाय मस्त, झोप. हो, तर बार बीर उडवतं, कावळ्या बिवळ्यांका उडव, वांडर असतले वर. माडी नाही, सगळीकडेच माडी नाही भेटत. तर मग आधी बघूया. मयुरेश आला तर सावंतला गाडी. नको राहू दे, गप्प बसा. ए बाबा, बार उडवतात, वांडर इले असतले. तर भारी वाटतं. जवळजवळ आपल्या गावाजवळच इलो, अंगणवाडीत जातलो 15 मिनिटावर आपलं घर. तर काकीचा फोन इल्लो, काकीने फोन केलेला की या ना चाय पाणी वगैरे करूया, पण मी बोललो नको, आमका पुढे पण जाऊचा गोव्यात. बघूया आता कसं पटापट इथे फ्रेश वगैरे होऊया आणि मंदिरात जायला निघू. मोकळे येऊ किलो. फायनली बऱ्याच वर्षाच्या प्रतिक्रियेनंतर आपलं भाव काय म्हणतं भाई, बारको खाया रे, मुंबई लग्नात गेले ते येऊकच नाही अजून. भाई मस्त कसं रे, मजेत. तर बऱ्याच दिवसांनी भेटलो. तर आता बघूया कसं काय विषय आहे. कीबोर्ड आणलं, बस मजा करूया. तर भेटूया वाजवताना. मयुरेश पण वाजवतो आज. तर आपण पोहोचलोय गेटवरती. आता वाजवायला घेऊ आणि थोडंसं एन्जॉय करू. 2-3 गाणी वाजवूया, कारण आपल्याला पुढे पण जायचं आहे. कुठे घेतला तर 2-3 गाणी वाजव आणि पुढे
महादेव महादेव आदेश आदेश बाबा तर बाई. बम बोले. हा वाजवून झालंय मस्तपैकी मजा आली वाजवायला. सूर्यकांतने बिंदास प्ले केलंय. ताशा तर भाई आज वाजवायचा वेगळीच मजा येते. काम चालू आहे बराच. पाय वगैरे धुऊया आणि पुढे मंदिराच्या दिशेने निघायला लुच्चन. तर चला पाय धुवू आणि निघूया. बावडी आहे काय रे? हो सुकली आहे पूर्ण. काय रे गप्पस. देव कुणकेश्वर. महादेव आदेश आदेश. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. महाकाल महादेव की जय. हा हो जाऊया मंदिरात जाऊन येऊया आधी मग इथे फिरायचं बघा. हा चला दर्शन घेऊ. जय शंकर. व्ह्यू बघा किती छान आहे. दर्शन पण छान झालं. इथे आता ग्रुप फोटो काढूया. ओ हो सनसेट व्ह्यू कडक. तर बघूया थोडेसे फोटो काढू आणि पटकन निघायला घेऊया. आणि आपल्याला आहे शिर झालेला आहे ऑलरेडीच. तर बघूया काय विषय होतोय. ए अवी भाई एक फोटोग्राफर मेरा फोटो तो नाही. तर आपलं दर्शन वगैरे घेऊन झालंय. फोटो वगैरे काढून सगळं निघालो आणि जरा स्ट्रिंग पिऊन बघूया. मग अशी एक घोट पिवलं तर लय भारी वाटलेलं. सावता माळी पण लिंबूस बिंबूस घेऊन फिरता भाई. काय विषय. तुला काय पुढे बसलं नाही ना. महिला पण घ्या. हां बसेल तर ना. तर बघू मगाशी एक घोट पिवलं लय भारी वाटलं. म्हणजे असं एकदम ना जीव आल्यासारखं झालेलं. तर आता पितो आणि मस्तपैकी सामान वगैरे ठेवून भेटू. नाश्ता आहे आपला इथे. कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे. कोणाला बघायला येत आहे? सावंतला कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे ना. सावंतला बघायला येत आहेत. तर मयुरेश भावानी बाई हेल्प केली कीबोर्ड वगैरे मस्त. तर चला आपण निघालो. तर चल मयुरेश बाय चला भेटाय परत लवकरच. चला भावांनो. हां कोणता तो गणू. हां बाय बाय. चला चले मयुरेश. हो चला. तर चला निघूया. चले बाबा. हा चला. हा हो चल. चला चल. ए इस्राम चल. आता ठेक अंगणवाडी. चला तर आता आपण फायनली निघालो. आपल्या गावात जाऊया अंगणवाडीला. बाबू वगैरे पण वाट बघत असतील. तर भेटूया जाऊन जरा मस्त. पीच पण मयूर कसं बनवत आहेत. तर मयुरेश वगैरे आला. खूप भारी वाटलं. तर इथे सुद्धा नाही नाही म्हणून वाजवलं. आता अंगणवाडीला पण वाजवायचं आहे आपल्याला. तर मजा येईल. चला भेटू डायरेक्ट अंगणवाडीला गेल्यावर. मोबाईलमध्ये जास्त असं लक्ष ठेवत बसलो ना. एडिटिंग करत होतो त्यामुळे जरा गरगरायला लागलं. म्हणून मी एडिटिंग पण ठेवलं आहे बाजूला. बघूया पुढे पुढे मग जसा वेळ भेटेल तसं करू. तर आता आधी निघूया. उघडून झालं आहे. गरम होता म्हणून काढून काढून ठेवतो आहे सारखं. तर मित्रांनो आपण वाटेत आलो आहे अंगणवाडीला. जाता जाता हडीला थांबलो आहे अमरे काकांकडे चाय पियाला. खाली काय दिसणार नाही. तर त्यांच्याकडे जाऊन चाय पिणार. म्हणजे मी तर नाही पिणार पण चाललो आहे. काका काकींना भेटूया आणि मग पुढे निघू. तर फायनली कांदळ गावात आलो आहे आणि खूप भारी फिलिंग आहे. असं वाटतं की घराकडे जाऊया. नको पुढचा प्रवास. देवळात जाऊन येऊया. जरा नारळ वगैरे ठेवू. आशीर्वाद घेऊ आणि मग पुढे निघूया.
जय जेव्हा जेनारा मी सोरा गंगो घडवता म्हणायच्या पुढे आता मोर्या म्हणजा आज दिका लेखकांचो गृभाच्या आज 10 वर्ष पूर्ण झालेली ह्याच्या आमिलपणाचा भरलेला फळ ठेवलेला ह्याच्या कलपत्ती ह्याच्या तू राजी द्रवा आपल्या एका हाताने एका रांचना तो ग्रुप पुढे तू चलवून असंच मुखांच्या पर्यंत आणून छवा चाकरी करून घेणे तू गादी यायची असून थांबिलो सातेरी कमरा देईक राजी करून नांगू घडवता राजी करून राजकीय चव्हाट्याची समजूत घालून आकारी ब्राह्मणाची समजूत घालून जे काय लेकरांची इच्छित हेतू असं ते परिपूर्ण करून देणे आणि सेवा चाकरी करून घेणे तू सामील. तर मित्रांनो आपण पोचलोय. येऊ वर. तर पटापट इन्स्ट्रुमेंट घेऊ आणि आपल्या अंगणेवाडीला वाजवायला सुरुवात करू. बघा म्हणजे तर आपले सगळे भाऊ लोक तिकडे सगळ्यांका भेटान बरा वाटला. होय चला वाजव घेऊया आणि वाजवतानाच भेटूया. आपले खास माणसं इलियत भाई, रुपया भाई आणि दत्ता भाई. काय म्हणतास? भारी वाटलं भेटन. वाजवताना तरी यावचा रे. भटाक गेलास ना? भट होतो ना तू उद्या. तर मित्रांनो अंगणवाडीला फायनली आपल्या आई भराडीकडे आपण मोर्या बिट्सने वादन केलं. खूप असं मन भरून आलं. खूप भारी वाटलं. सर्वांनी खूप छान सपोर्ट केलं. त्यांना आवडलं आणि त्यांनी पूर्ण ग्रुपला आपल्या जत्रेला सुद्धा बोलवलंय. तर जसं ज्यांना जमेल ते नक्की येतील. तर खूप भारी वाटलं. फायनली परत गावात येऊन आता गावातून बाहेर निघतोय. मन नाही लागलं. सगळ्यांना खूप आवडलं. सगळे खुश झाले आणि सगळे आनंदी आहेत. इथे आपण 1-1.5 तासाच्या वर थांबलो पण कोणाच्या तोंडातून शब्द नाही आला की भाई चला शेवटी आई भराडी आहे भाई. तर चला इथून आता निघालोय गोव्यासाठी. सर्व देवदर्शनं संपलेत. राईट. तर सर्व देवदर्शनं झाली आहेत. पुन्हा एकदा आपल्या अंगणवाडीच्या टीमला, आपल्या भावांना सलाम. सपोर्ट छान केलात आणि खूप भारी वाटलं सर्वांना भेटून. धन्यवाद. आता आपण भेटू पुढे. तर आपण फायनली पोचलोय गोव्यात. आपला विला काय क्लास दिसतोय यार.
अजून पण बाकीचे रूम्स आहेत, पण ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. आतापुरती ब्लॉग एंड करूया. बसमध्ये मित्रांनो मला जाम त्रास झाला नंतर, त्यामुळे मग मी नंतर ब्लॉग शूट केलाच नाही. झोपलो मजबूतवाला खाली जाऊन सीटच्या इथे. तो फायनली कम्प्लिटली झोपलो. डायरेक्ट गोव्याला येऊन उठलो, कारण की बस लागत होती ना. तर पूर्ण इकडचा जो रूम टूर आहे आपला विलाचा ब्लॉग हा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आता पुरता हा ब्लॉग पण आपण इथे एंड करूया. जर चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.